Hello students, welcome to our YouTube channel Learn Accounts and Taxation with Sir SKB. Kindly please like, share and comment on the videos and subscribe to my YouTube channel because you all know that it takes lots of efforts and energy to bring such kind of valuable content to all. Your response means a lot to me. Thank you. तर सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापकांना विनंती आहे की त्यांनी हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. थँक्यू. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग ह्या टॉपिकवरती डिस्कशन करणार आहोत. तर इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग हा टॉपिक FY BCom NEP 2024चा जो पॅटर्न आहे त्यासाठी आणि TY BComचा CBCS पॅटर्न 2019चा जो आहे त्याला ॲप्लिकेबल आहे. म्हणजे FY BCom आणि TY BCom दोन्ही क्लाससाठी हा टॉपिक ॲप्लिकेबल असेल. तर दोन्ही वर्गाचे स्टुडंट्स आणि टीचर्स हे लेक्चर बघू शकतात. तर इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंगचा एक प्रॉब्लेम आपण बघणार आहोत आणि त्या प्रॉब्लेमच्या आधारावरती आपण डिस्कस करणार आहोत की प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व करायचा असतो, इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंगचा फॉर्मॅट काय काय असतो, इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंगमध्ये जे वेगवेगळे कॅल्क्युलेशन येतात, मग ते एक्स इंटरेस्ट असेल, कम इंटरेस्ट असेल, परचेस प्राईसचं कॅल्क्युलेशन असेल, कॉस्ट प्राईसचं कॅल्क्युलेशन असेल, त्यालाच आपण कॅपिटल व्हॅल्यू असं पण म्हणतो. इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंगचा फॉर्मॅट कोणत्या पद्धतीचा आहे आणि त्याच्या ज्या नॉर्मल एंट्रीज येतात प्रॉब्लेममध्ये त्या पण आपण प्रॉब्लेमच्या आधारावरती डिस्कस करणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. प्रॉब्लेम सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला थोडंसं बेसिक सोल्युशनच्या माध्यमातून दाखवून देतो की साधारणपणे फॉर्मॅट कशा पद्धतीचा असतो आणि त्यामध्ये काय येणार आहे. तर बघा, तर हे इन्व्हेस्टमेंट अकाउंट तुमच्यासमोर दिलेलं आहे. हे बघा, हे इन्व्हेस्टमेंट अकाउंट आहे. की 6% just a moment. सिक्स पर्सेंट गव्हर्नमेंट लोन इन्व्हेस्टमेंट अकाउंट. प्रॉब्लेममध्ये जो पण तुमची इन्व्हेस्टमेंट असेल त्या इन्व्हेस्टमेंटचं तुम्ही टायटल द्यायचं आहे, त्यानंतर इंटरेस्ट आणि पिरियड वगैरे. ठीक आहे, आपण त्याच्यावरती नंतर येऊ. आधी आपण फॉर्मॅट बघून घेऊ. डेट पर्टिक्युलर फेस व्हॅल्यू इंटरेस्ट कॉस्ट. सिमिलर पद्धतीने क्रेडिट साईडला डेट पर्टिक्युलर फेस व्हॅल्यू इंटरेस्ट आणि कॉस्ट. आर यू गेटिंग? फॉर्मॅट परत एकदा मी रिपीट करतो. इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेट पर्टिक्युलर फेस व्हॅल्यू इंटरेस्ट कॉस्ट किंवा त्याला कॅपिटल व्हॅल्यू असं पण म्हटलं जातं. डेट पर्टिक्युलर फेस व्हॅल्यू इंटरेस्ट कॉस्ट. लेफ्ट हँड साईड जी असते ती डेबिट साईड असते आणि राईट हँड साईड ती क्रेडिट साईड असते. ठीक आहे, आणि ती जी इन्व्हेस्टमेंट आहे त्या इन्व्हेस्टमेंटचं नाव प्रॉब्लेममध्ये काहीतरी दिलेलं आहे. हा झाला तुमचा फॉर्मॅट. त्यानंतर प्रॉब्लेमच्या खाली किंवा सोल्युशनच्या खाली तुम्हाला काही नोट्स बनवावे लागतील. जे वेगवेगळे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायला लागणार आहे, कोणते कॅल्क्युलेशन करायचे, कशा पद्धतीने करायचे, ते मी सगळं तुम्हाला डिस्कस करून सांगणार आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा जो बेसिक पॉईंट आहे तो त्या इन्व्हेस्टमेंट अकाउंटचा फॉर्मॅट. डेट पर्टिक्युलर फेस व्हॅल्यू इंटरेस्ट कॉस्ट किंवा कॅपिटल व्हॅल्यू, त्याला कॅपिटल व्हॅल्यू पण म्हटलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की इन्व्हेस्टमेंट अकाउंट, सपोज एखाद्या बिझनेस ऑर्गनायझेशन आहे, त्या बिझनेस ऑर्गनायझेशनने इन्व्हेस्टमेंट केली. सपोज एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली, एखाद्या बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली, डिबेंचर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली.
तर त्या इन्व्हेस्टमेंट ही तुमचे काय असेट आहे, असेटचा बॅलन्स कोणता असतो, डेबिट असतो. डेबिट असतो याचा अर्थ काय होतो, त्या अकाउंटची, त्या लेजर अकाउंटची डेबिट साईड हायर असणार आहे. ठीक आहे. तर असेटचा जो बॅलन्स असतो काय असतो, तो डेबिट बॅलन्स असतो. म्हणून आपण काय करतो इथं लिहितो बघा, ओपनिंग बॅलन्स, त्याला तुम्ही बॅलन्स ब्रॉड डाऊन असं पण म्हणतात. तुम्ही एखादी इन्व्हेस्टमेंट परचेस केली तर काय एंट्री पास करशाल, इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, इथं ब्रॅकेटमध्ये परचेस म्हटलेलं आहे बघा. जर इन्व्हेस्टमेंट परचेस केली तर इन्व्हेस्टमेंट अकाउंटला डेबिट, इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक. आणि जर इन्व्हेस्टमेंट तुम्ही सेल केली तर काय एंट्री पास करशाल, बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट, म्हणजे इन्व्हेस्टमेंटला काय देणार तुम्ही, क्रेडिट बाय बँक अकाउंट. ठीक आहे. जर्नल एंट्री जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही लिहून घ्या, इन्व्हेस्टमेंट परचेस्ड, त्याची एंट्री होईल इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. आणि इन्व्हेस्टमेंट जर सेल केली तर एंट्री होईल बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. क्लिअर आहे. त्यानंतर दुसरा एक मुद्दा, की ही जी इन्व्हेस्टमेंट तुम्ही केली कशासाठी केली, इन्व्हेस्टमेंट कशासाठी केली जाते, इंटरेस्ट इन्कमसाठी, डिव्हिडंड इन्कमसाठी, कॅपिटल अप्रिसिएशनसाठी किंवा अदर बेनिफिटसाठी. क्लिअर आहे. सपोज तुम्ही एक सिंपल एक्झाम्पल घेऊ, मिस्टर ए आहे, मिस्टर एने स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये FD केली, फिक्स डिपॉझिट केलं 5 वर्षासाठी. कशासाठी केले त्याने ते फिक्स डिपॉझिट, की 5 वर्षानंतर त्याला जी फिक्स डिपॉझिटची जी अमाऊंट आहे ती वाढून मिळेल. सपोज 1 लाख रुपयाची FD केली आणि 5 वर्षानंतर त्याला 3 लाख रुपये मिळणार, तर हा जो गॅप आलेला आहे, 1 लाखाचे 3 लाख झाले, तर 2 लाख रुपये काय आहे ते इंटरेस्ट इन्कम. ठीक आहे. इंटरेस्ट इन्कमसाठी तुम्ही काय करतात, इन्व्हेस्टमेंट करतात. जर तुम्ही शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला इन्कम काय आहे, डिव्हिडंड. किंवा त्या शेअरची जी व्हॅल्यू वाढली, सपोज 10 रुपयाचा शेअर जर 70 रुपये झाला, तर 60 रुपयेच काय झालं तुमचा गेन झाला. त्याला टेक्निकली म्हटलं जातं कॅपिटल गेन. क्लिअर आहे. म्हणजेच आपण जी इन्व्हेस्टमेंट करतो किंवा बिझनेस ऑर्गनायझेशन जी इन्व्हेस्टमेंट करते त्यात त्याला 2 बेनिफिट मिळतात. एक आहे इंटरेस्ट किंवा डिव्हिडंड, आणि दुसरा असतो कॅपिटल गेन किंवा कॅपिटल अप्रिसिएशन. हे बेसिक पॉईंट मी जस्ट तुम्हाला सांगतोय अंडरस्टँडिंग पर्पजसाठी. त्यानंतर ही जी इन्व्हेस्टमेंट असते याच्यावरती तुम्हाला एक इंटरेस्ट मिळतं. ठीक आहे. इंटरेस्टची एंट्री तुम्ही पास करतात, बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट इंटरेस्ट इन्कम. ठीक आहे. इथं तुम्हाला एंट्री दिसत असेल, बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. बँकेला डेबिट आणि इन्व्हेस्टमेंटला क्रेडिट, ही जी राईट हँड साईड आहे ती क्रेडिट साईड आहे इन्व्हेस्टमेंट अकाउंटची. क्लिअर आहे. ठीक आहे. तर एवढे बेसिक पॉईंट महत्त्वाचे होते. मी परत एकदा रिकॅप करतो. हे तुमचं इन्व्हेस्टमेंट अकाउंट आहे. डेबिटला परचेस, क्रेडिटला सेल्स. डेबिटला ओपनिंग बॅलन्स, क्रेडिटला क्लोजिंग बॅलन्स. इंटरेस्ट इन्कम जर मिळालं तर इन्व्हेस्टमेंटला क्रेडिट. क्लिअर आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे, हा जो ओपनिंग बॅलन्स असतो त्या ओपनिंग बॅलन्सवरती आपण अक्रूड इंटरेस्ट लोड करतो. जे इंटरेस्ट अक्रूड झालेला आहे ते इंटरेस्ट अक्रूड लोड करतो. आणि हा जो क्लोजिंग बॅलन्स आहे त्याच्यावर पण आपण इंटरेस्ट अक्रूड लोड करतो. ते कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन त्याचं चालणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, की इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग हा जो टॉपिक आहे याच्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ह्या टॉपिकमध्ये कॅल्क्युलेशन्स फार इन्व्हॉल्व आहे. कॅल्क्युलेशन इन्व्हॉल्व म्हणजे जे प्रत्येक ट्रान्झॅक्शन तुम्हाला दिलं जाईल त्या ट्रान्झॅक्शनचं तुम्हाला काय करावं लागेल, वर्किंग नोट बनवून कॅल्क्युलेशन करावं लागेल. त्यामुळे कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे आपल्याला. दुसरी महत्त्वाची, कॅल्क्युलेटर चालवण्याची प्रॅक्टिस पाहिजे. ठीक आहे. आणि काही ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. त्यानंतर एक कन्सेप्ट याच्यामध्ये येते, कम इंटरेस्ट आणि एक्स इंटरेस्ट. कम इंटरेस्ट म्हणजे त्या व्हॅल्यूमध्ये, त्या ट्रान्झॅक्शनच्या व्हॅल्यूमध्ये इंटरेस्ट इन्क्लूड आहे. इथं बघा, इथं तुम्हाला 3 नंबरच्या नोटमध्ये दिसले कम इंटरेस्ट. जर कम इंटरेस्ट असेल तर ते आपण मायनस करतो. एवढी थीम तुम्ही फक्त लक्षात ठेवा. कम इंटरेस्ट असेल तर ते आपण मायनस करतो. आणि जर एक्स इंटरेस्ट असेल, फॉर एक्झाम्पल 5 नंबरच्या नोटमध्ये बघा, एक्स इंटरेस्ट असेल तर ते एक्स इंटरेस्टचा आपण प्लस किंवा मायनस काहीच करत नाही. नो ट्रीटमेंट, ओनली कॅल्क्युलेशन. एक्स इंटरेस्टचं जर ट्रान्झॅक्शन दिलेलं असेल तर नो ट्रीटमेंट. आणि सेकंड पॉईंट, डू ओनली कॅल्क्युलेशन. नो इन ट्रीटमेंटचा अर्थ काय होतो, त्याने आता प्लस होतं ना तर मायनस होतं. सेकंड थिंग, त्याचं तुम्ही फक्त कॅल्क्युलेशन करा आणि इंटरेस्टच्या कॉलममध्ये लिहा. ठीक आहे. जर जेवढे बेसिक पॉईंट होते माझ्या दृष्टिकोनातून मला वाटत होतं ते मी तुम्हाला सांगितले. लास्ट एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तो आहे व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंट ही एक असेट आहे. प्रत्येक इयर एंडला आपण जे असेट्स दिलेलं असतं त्याचं व्हॅल्युएशन करतो किंवा व्हॅल्यू रेकॉर्ड करतो. फॉर एक्झाम्पल जर तुमचे ॲसेट असेल तर तुम्ही ॲसेटचं व्हॅल्युएशन किंवा रेकॉर्डिंग ऑफ व्हॅल्यू कसं करता, इयर एंड कॉस्ट मायनस डेप्रिसिएशन, ती तुमची काय झाली, बुक व्हॅल्यू. त्याच पद्धतीने तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे त्या इन्व्हेस्टमेंटचं तुम्ही व्हॅल्यू कसं करतात, कॉस्ट प्राईज ऑर मार्केट प्राईज विच एवर इज लोअर. ठीक आहे. आता आपण
प्रॉब्लेम बघू आणि सोल्युशनच्या आधारे बघू प्रॉब्लेम कशा पद्धतीने रन केला जातो. तर हा एक प्रॉब्लेम दिलेला आहे, बघू आपण कशा पद्धतीने सोल्युशन केलं जाईल. आता इन्व्हेस्टमेंट, आता लास्ट लाईन चेक करू. प्रिपेअर, सॉरी, इन्व्हेस्टमेंट अकाउंट प्रिपेअर करायचं आहे. प्रिपेअर इन्व्हेस्टमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 2024. ठीक आहे. Messrs. Lakshmi Investment Trust Limited submitted following details regarding their investment 6% government loan for the year 2024. लक्ष्मी इन्व्हेस्टमेंट ही जी कंपनी आहे, या कंपनीने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे कशामध्ये? गव्हर्नमेंट लोनमध्ये. आता तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, कंपनी लॉ नावाचा एक विषय आपल्याला होतं पहिल्यांदा, तो आता सध्या रिमूव्ह झालेला, पण कंपनी लॉमध्ये पण तुम्ही शिकले असाल. कंपनी जे फंड रेज करते, त्या फंडचे दोन प्रकार असतात. एक असतं ओन कॅपिटल आणि एक असतं डेप्ट कॅपिटल. डेप्ट कॅपिटलमध्ये ते कंपनी डिबेंचर वगैरे इश्यू करू शकते किंवा लोन रेज करू शकते, त्याला डेप्ट कॅपिटल असं म्हटलं जातं. जी समोरची कंपनी आहे त्या कंपनीने लोन इश्यू केलेला आहे आणि ही जी लक्ष्मी लिमिटेड आहे हिने त्या लोनमध्ये काय केलेलं आहे? इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. त्या लोन इन्स्ट्रुमेंट्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. 6% गव्हर्नमेंट लोन ह्या त्या इन्व्हेस्टमेंटचं नाव आहे. ठीक आहे. ए 1 जानेवारी 2024 ओपनिंग बॅलन्स 80,000 आणि कॉस्ट ₹87,400. जेव्हा तुमच्या समोर हा प्रॉब्लेम येईल, एक्झाम्पल तुम्ही पहिल्यांदा काय करायचं आहे, हा जो सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्स बरोबर आहे का चेक करून घ्यायचा आहे. सिक्वेन्सचं महत्त्व काय? इथं बघा, 1 जानेवारी, 1 मे, 1 जुलै, 1 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर हा डेटा तुम्हाला दिला हा सिक्वेन्समध्ये. बट आपण जे इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे त्याचं इंटरेस्ट सुद्धा येणार आहे. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट पेएबल ऑन 31 मार्च अँड 30 सप्टेंबर एव्हरी इयर. ठीक आहे. प्रत्येक 31 मार्चला आणि 30 सप्टेंबरला तुम्हाला इंटरेस्ट मिळणार आहे. याचा अर्थ काय झाला? 31 मार्च आणि 30 सप्टेंबरमध्ये गॅप कितीचा आहे बघा. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, किती महिने झाले? 6 महिने. याचा अर्थ यू विल गेट इंटरेस्ट 6 मंथली. आर यू गेटिंग? यू विल गेट इंटरेस्ट एव्हरी 6 मंथ. दर 6 महिन्याला तुम्हाला इंटरेस्ट मिळणार आहे. मार्चला मिळालं का सप्टेंबरला, सप्टेंबरला मिळालं का मार्चला, मार्चला मिळालं का सप्टेंबरला, या पद्धतीने. ठीक आहे. आता आपण जो सिक्वेन्स इथं दिसतोय आपल्याला ABCDE मध्ये, इथं बघा 1 जानेवारी नंतर 1 मे आलेली आहे. याचा अर्थ 1 जानेवारी नंतर कोणता महिना येतो? फेब्रुवारी. फेब्रुवारीमध्ये काही ट्रान्झॅक्शन दिलं नाही त्यांनी, परंतु मार्चमध्ये काही ट्रान्झॅक्शन आहे का? इथं बघा 31 मार्च 2024ला आपल्याला इंटरेस्ट मिळणार ना. 6 तुम्ही इथं लिहून घ्यायचं गॅपमध्ये, क्वेश्चन पेपरवरतीच लिहून घ्यायचं पेन्सिलने. इथं बघा A.1 म्हटलंय मी याला. इथं 31 मार्च 2024 6 मंथली कंपल्सरी इंटरेस्ट. लक्षात आलं? त्याचं महत्त्व काय ते तुम्हाला पुढं कळेल. पुढं आलो आपण, मे महिना आला, नंतर जून महिन्यामध्ये काही नाही आहे, जुलैमध्ये आहे, ऑगस्टमध्ये काय आहे का? काही नाही. सप्टेंबरमध्ये काय आहे का? इथं बघा 30 सप्टेंबर, 30 सप्टेंबर, इथं मी लिहून घेतलं बघा. C.1 30 सप्टेंबर 2024 6 मंथली इंटरेस्ट. ठीक. 1 नोव्हेंबर, 1 डिसेंबर आणि 3. आता 1 डिसेंबर नंतर तुम्ही म्हणाल हे काय लिहिलं तुम्ही E.1 मध्ये? 31 डिसेंबरला अक्रूड इंटरेस्ट ऑन क्लोजिंग बॅलन्स पण तुम्हाला रेकॉर्ड करावं लागेल. तुम्हाला समजतंय का? इथं पण एक पॉईंट मिसिंग आहे, तो पण मी तुम्हाला सांगतो. हे जे ओपनिंग बॅलन्स आहे ना, ओपनिंग बॅलन्सवरती पण काय राहणार आहे?
ठीक आहे. समजतंय का तुम्हाला? तर ह्या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स आहे 1 जानेवारी 2024 तो लिहिणार तुम्ही आणि त्याच्यावरती अक्रूड इंटरेस्ट लोड होणार. त्याच पद्धतीने जो क्लोजिंग बॅलन्स असणार आहे 31 डिसेंबर 2024ला त्याला पण काय राहणार आहे, अक्रूड इंटरेस्ट ऑन क्लोजिंग बॅलन्स असणार आहे. आता सध्या तुम्ही प्रोसिजर समजून घ्या, आपण ते कन्सेप्टवरती नंतर येऊ. मार्केट व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट ऑन 31 डिसेंबर 2024 3% पर ॲनम वॉज ॲट 3%. ती जी काही त्याची 31 डिसेंबर 2024ला मार्केट व्हॅल्यू आहे ती 3% प्रीमियमवरती असणार आहे. त्याच्यावर पण आपण नंतर येऊ. सध्या हा सिक्वेन्स समजला आहे का तुम्हाला? 1 जानेवारी टू 31 डिसेंबर. याच्यावरून आपल्याला काय समजतं, यांचं इयर एंड कधी होतं आहे? 1 जानेवारी ते 31 डिसेंबर हे त्यांचं इयर आहे. कसं समजलं मला? इथं बघा त्यांनी म्हटलं आहे मार्केट व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट ऑन 31 डिसेंबर. याचा अर्थ काय झाला? क्लोजिंग व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट कधी काढतोय आपण? 31 डिसेंबर 2024ला. कॉमन सेन्सचा विषय आहे. आता एकदा हे सिक्वेन्स तुम्ही अरेंज करून घेतल्यानंतर तुम्हाला काही अडचणी येणार नाही. फक्त 1 बाय 1 तुम्ही रेकॉर्ड करत चालायचं आहे ट्रान्झॅक्शनला. ठीक आहे. पहिल्याने रेकॉर्ड करू आपण ओपनिंग बॅलन्स जो दिलेला आहे 1 जानेवारी 2024. 1 जानेवारी 2024. चला. डेट पर्टिक्युलर फेस व्हॅल्यू इंटरेस्ट कॉस्ट. डेट पर्टिक्युलर फेस व्हॅल्यू इंटरेस्ट कॉस्ट. बघा ओपनिंग बॅलन्स कुठं रेकॉर्ड करतो? इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला. इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला. थोडीशी क्लिअरिटी. जस्ट अ मोमेंट. ओके. हां, तो ओपनिंग बॅलन्स आहे 1 जानेवारी 2000. ओपनिंग बॅलन्स त्याला तुम्ही टेक्निकली बॅलन्स ब्रॉडडाऊन असं म्हणू शकता. फेस व्हॅल्यू किती दिलेली? फेस व्हॅल्यू किती आहे? 80,000. कॉस्ट किती आहे? 78,400. फेस व्हॅल्यूच्या कॉलममध्ये फेस व्हॅल्यूची फिगर 80,000 आणि कॉस्टच्या कॉलममध्ये 78,400. ठीक आहे, क्लिअर आहे. तुम्ही आत्ता जितकं सांगितलं तर तुम्हाला दिसत असेल 1 जानेवारी 2024 टू अक्रूड इंटरेस्ट ऑन ओपनिंग बॅलन्स. टू अक्रूड इंटरेस्ट ऑन ओपनिंग बॅलन्स. हा जो ओपनिंग बॅलन्स आहे त्याच्यावरती काय होईल? इंटरेस्ट अक्रूड होईल. त्याच्या आधी इथे एक नोट लिहिलेली बघा. इंटरेस्ट थोडंसं झूम करतो. इंटरेस्ट 31 मार्च आणि 30 सप्टेंबर. त्याच्या पुढे एक अत्यंत महत्त्वाचा पॉईंट मी लिहिलेला आहे जो ह्या चॅप्टरचा सोल आहे, आत्मा आहे. कशा पद्धतीने चेक करा. पिरियड लास्ट फिक्स्ड इंटरेस्ट डेट टिल डेट ऑफ ट्रान्झॅक्शन. हे काय आहे सर? आम्हाला काही समजलंच नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. ह्या संपूर्ण कॅल्क्युलेशनमध्ये, ह्या संपूर्ण इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये ज्या ज्या ठिकाणी इंटरेस्ट कॅल्क्युलेशन येणार आहे, हा इंटरेस्टचा जो कॉलम दिसतोय तुम्हाला, हा कॉलम आणि हा कॉलम, हे ज्या ज्या ठिकाणी इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन, हे सगळं कशासाठी चाललं आहे माहिती आहे तुम्हाला? खालचं सगळं इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन आहे. इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन करायचं आहे त्यावेळी तुमच्याकडे रेट अवेलेबल आहे का? आहे. 6% आहे. फेस व्हॅल्यू अवेलेबल आहे का? प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे. परंतु तुम्ही सांगा मला, पिरियड अवेलेबल आहे का? तो पिरियड कशावरती डिपेंड आहे? ह्या लाईनवरती डिपेंड आहे. ह्या लाईनवरती डिपेंड आहे. अत्यंत महत्त्वाची लाईन आहे. मी परत एकदा रिपीट करतो. पिरियड कसा कॅल्क्युलेट करणार तुम्ही? लास्ट फिक्स्ड इंटरेस्ट डेट टिल डेट ऑफ ट्रान्झॅक्शन. मला सांगा तुम्हाला इंटरेस्ट कधी कधी मिळते? फिक्स्ड इंटरेस्ट कशाला म्हटलं जातं? कंपल्सरी इंटरेस्ट. हे बघा इथे 30 मार्च आणि 30 सप्टेंबरला मिळते ना, या डेटला म्हटलं गेलेलं आहे लास्ट फिक्स इंटरेस्ट डेट टिल डेट ऑफ ट्रान्झॅक्शन. तुमची जी काही ट्रान्झॅक्शन असेल त्या तारखेपर्यंत. कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन होणार? आता काळजीपूर्वक लक्ष द्या. ओपनिंग बॅलन्स इथं आला 1 जानेवारी 2024 टू अक्रूड इंटरेस्ट ऑन ओपनिंग बॅलन्स. नोट नंबर 1 इथं बघा दिसती तुम्हाला, इथं डोक्यावरती लिहिलं बघा. नोट नंबर 1. कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने होणार? नोट्समध्ये येऊ आपण आता. नोट नंबर 1, अक्रूड इंटरेस्ट ऑन ओपनिंग बॅलन्स कसं कॅल्क्युलेट करतो आपण बाळांनो? फेस व्हॅल्यू आहे का? ही बघा 80,000 फेस व्हॅल्यू. ठीक आहे, रेडीमेड अवेलेबल आहे. इंटरेस्टचा रेट आहे का अवेलेबल? इथं बघा 6%. गव्हर्नमेंट लोनचा रेट किती आहे? 6% आहे अवेलेबल. इंटरेस्ट हे फेस व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट केलं जातं. हा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. इंटू पिरियड आत्ताच सांगितलं तुम्हाला, लास्ट फिक्स्ड इंटरेस्ट डेट टिल डेट ऑफ ट्रान्झॅक्शन. मला सांगा लास्ट फिक्स इंटरेस्ट डेट कधी होती? मला सांगा.
तुमची डेट, तुम्ही ट्रान्झॅक्शनची डेट किती, ट्रान्झॅक्शन किंवा ओपनिंग बॅलन्सची डेट किती आहे, 1 जानेवारी 2024. याच्या आधी तुम्हाला 6 मंथली इंटरेस्ट कधी मिळालेले असणार आहे, जानेवारीच्या आधी डिसेंबर, नोव्हेंबर, ऑक्टोबर, हां सप्टेंबर. इथं बघा 30 सप्टेंबर 2023ला, 30 सप्टेंबर 2023ला तुम्हाला 6 मंथली कंपल्सरी इंटरेस्ट मिळालेला असणार आहे. त्या 30 सप्टेंबर 2023 पासून टिल डेट ऑफ ट्रान्झॅक्शन, तुमचं डेट ऑफ ट्रान्झॅक्शन किंवा डेट ऑफ ओपनिंग बॅलन्स काय आहे, 1 जानेवारी. किती महिने झाले, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. जानेवारी घेऊ नका, 1 जानेवारी. इथं किती महिने झाले, 3 महिने. 80,000 इंटू 6% इंटू 3/10 तुमचं अक्रूड इंटरेस्ट ऑन ओपनिंग बॅलन्स आलं ₹1200. इथं बघा, इंटरेस्ट अक्रूड ऑन ओपनिंग बॅलन्स 1200. डन. ठीक आहे, पुढे चला. पहिलं ट्रान्झॅक्शन आपण उरकलं, दुसरं ट्रान्झॅक्शन पण उरकलं, अक्रूड इंटरेस्ट ऑन ओपनिंग बॅलन्स. हे बघा A.1 31 मार्च 2024 6 मंथली कंपल्सरी इंटरेस्ट, जे कंपल्सरी इंटरेस्ट तुम्हाला मिळतंय ते. ठीक आहे, 6 मंथली कंपल्सरी इंटरेस्ट. एंट्री काय पास होती, बँक अकाउंट डेबिट, इंटरेस्ट अक्रूड अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. इथं बघा 31 मार्च 2024 बाय बँक 6 मंथली फिक्स्ड इंटरेस्ट, 6 मंथली कंपल्सरी इंटरेस्ट. कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे बघा, मला सांगा किती. आता आपण सध्या ह्या स्टेजला आहे ना, पहिल्या स्लाइड याच्यावरती फेस व्हॅल्यू किती आहे, 80,000. तुम्ही त्याची वर्किंग नोट बनवू शकतात, मी बनवलेली नाही. इनटू रेट किती आहे, 6%. आणि तुम्हाला इंटरेस्ट कधी मिळतंय, दर 6 महिन्याला. बरोबर आहे का. 31 मार्चच्या आधी तुम्हाला इंटरेस्ट कधी मिळालेला असणार आहे, 30 सप्टेंबर 2023. बरोबर आहे का. लास्ट इंटरेस्ट, लास्ट फिक्स इंटरेस्ट डेट टिल द डेट ऑफ ट्रान्झॅक्शन. 31 मार्चच्या आधी तुम्हाला इंटरेस्ट कधी मिळालेलं आहे, फिक्स्ड इंटरेस्ट 30 सप्टेंबरला. 30 सप्टेंबरपासून तर 31 मार्चपर्यंत किती महिने होतात, 6 महिने. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की प्रॉब्लेममध्येच तुम्हाला काय सांगितलेलं आहे, प्रॉब्लेममध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट पेएबल ऑन 31 मार्च 31 मार्च अँड 30 सप्टेंबर. या दोन्हीमध्ये गॅप कितीचा आहे, 6 महिन्याचा. याचा अर्थ काय होतो, जेव्हा पण तुम्ही कंपल्सरी इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणार आहात त्यावेळी तुम्हाला पिरियड किती घ्यायचा आहे, 6 महिने. असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकतात. किंवा जी आपली मेथड आहे, लास्ट फिक्स इंटरेस्ट डेट टिल द डेट ऑफ ट्रान्झॅक्शन. मला सांगा 31 मार्चच्या आधी फिक्स्ड इंटरेस्ट तुम्हाला कधी मिळालेला असणार आहे, 31 मार्चच्या आधी 30 सप्टेंबर 2023ला. सेम पद्धतीने इथं गेलेलं बघा, 30 सप्टेंबर 2023 ते 31 मार्च 2024 महिने जर मोजले, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, 6 मंथ किती झाले, 80,000 इंटू 6% इंटू 6/12 2400. इथं बघा आपल्याकडे फक्त ओपनिंग बॅलन्सच अवेलेबल आहे इन्व्हेस्टमेंटच्या स्वरूपामध्ये. ठीक आहे, म्हणून आपण ओपनिंग बॅलन्स जो फेस व्हॅल्यू आहे ती घेतलेली आहे. हे झालं तुमचं 6 मंथली इंटरेस्ट. क्लिअर आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, हे पण ट्रान्झॅक्शन आपलं कंप्लीट झालेलं आहे. 1 मे 2024 परचेज्ड 60,000 कम इंटरेस्ट ॲट 5% डिस्काउंट. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन कोणतं आहे, परचेजचं आहे. कशा पद्धतीने आपण करतो ते बघू आपण. परचेज एंट्री काय पास करतो तुम्ही, इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे परचेज 1 मे 2024. इथं बघा नोट नंबर 2. नोट नंबर 2 मध्ये काय केलेले बघू आपण. त्याने जो डेटा दिला आहे तो आधी लिहून घ्यायचा. नोट नंबर 2, परचेसेस ₹60,000 कम इंटरेस्ट 5% डिस्काउंट. आता ही जी प्रोसिजर आहे, ही प्रोसिजर तुम्ही याच्या आधी कधी बघितलेली नाही आहे, नवीन आहे, लर्न करावं लागेल, लक्षात ठेवावं लागेल आणि कॅल्क्युलेशन करावं लागेल. कॅल्क्युलेशन करण्याची जी प्रोसिजर आहे आता मी तुमच्यासमोर ठेवतोय. फेस व्हॅल्यू 60,000 क्लिअर आहे, एफ म्हणजे फेस व्हॅल्यू लेस. मला सांगा तुम्ही एखादी मार्केटमध्ये गेला आणि एखादी वस्तू खरेदी केली, त्या वस्तूची किंमत आहे ₹100 आणि समोरच्याने तुम्हाला डिस्काउंट दिला ₹5, त्याची व्हॅल्यू किती झाली, 100 - 5
पंच्याण्णवला पडली. त्याचपर्यंत तुम्ही इन्व्हेस्टमेंट खरेदी करायला गेले, तुम्हाला समोर याने डिस्काउंट दिला, काय करणार? मायनस. लेस 5% डिस्काउंट. 60,000च्या 5% किती आता? 3,000. याला म्हटलं जाईल परचेस प्राइस. आपण परचेस केले म्हणून परचेस प्राइस. फेस व्हॅल्यू मायनस डिस्काउंट परचेस प्राइस. मागाशी मी तुम्हाला मागं ज्या महत्त्वाच्या गोष्टी सांगत होतो, काही कन्सेप्ट, त्याच्यामध्ये मी तुम्हाला बोललो होतो, कम इंटरेस्ट असेल तर कम इंटरेस्ट आपण काय करतो? कम इंटरेस्ट काय करतो? प्लस करतो का मायनस करतो? कम इंटरेस्ट मायनस करतो. कम इंटरेस्टलाच ते कम इंटरेस्ट याचा अर्थ होतो इन्क्लुडिंग इंटरेस्ट. अशी व्हॅल्यू ज्या व्हॅल्यूमध्ये इंटरेस्ट इन्क्लूड आहे. मग मला काय करावं लागेल? ते इंटरेस्ट बाहेर काढावं लागेल, रिमूव्ह करावं लागेल, रिड्यूस करावं लागेल, मायनस करावं लागेल. म्हणून कम इंटरेस्ट हे मायनस केलं जाईल. परचेस प्राइस मायनस कम इंटरेस्ट तुमची आली कॉस्ट व्हॅल्यू, किंवा त्याला कॅपिटल व्हॅल्यू असं पण म्हटलं जातं. 56,700, 56,700. मी परत एकदा रिपीट करतो. फेस व्हॅल्यू दिलेली आहे, लेस डिस्काउंट 5% 3,000. त्याला म्हटलं जातं परचेस प्राइस 57,000. आपल्या ट्रान्झॅक्शनमध्ये परचेसच्या ट्रान्झॅक्शन कम इंटरेस्ट आहे, ते मायनस होईल 3,000, आणि त्याला म्हटलं गेलेलं आहे कॉस्ट व्हॅल्यू 56,700. इथं बघा, 60,000 फेस व्हॅल्यू, इंटरेस्ट 300 इंटरेस्टच्या कॉलममध्ये, आणि कॉस्टच्या कॉलममध्ये, कॅपिटल व्हॅल्यूच्या कॉलममध्ये 56,700. क्लिअर आहे का? आय थिंक क्लिअर झालेला असेल. आता तुम्ही म्हणा, सर तुम्ही आम्हाला इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन तर शिकवलंच नाही. शिकवतो. हे जे कम इंटरेस्ट तुम्ही मायनस करत आहात, ते कम इंटरेस्ट तुम्ही कसं कॅल्क्युलेट करतात ते बघा. आता कम इंटरेस्ट असू, एक्स इंटरेस्ट असू, किंवा नॉर्मल इंटरेस्ट असू, इंटरेस्टच्या कॅल्क्युलेशनमध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज होणार नाही. सिम्पल फॉर्म्युला आहे, फेस व्हॅल्यू इंटू रेट ऑफ इंटरेस्ट इंटू पिरियड. आणि पिरियड म्हणजे काय? लास्ट फिक्स्ड इंटरेस्ट डेट टिल डेट ऑफ ट्रान्झॅक्शन. मागचं 6 महिन्याचं फिक्स्ड इंटरेस्ट ज्या दिवशी मिळालं आहे त्या दिवसापासून तर ट्रान्झॅक्शनच्या डेटपर्यंतचा पिरियड म्हणजे तुमचा इंटरेस्टसाठीचा पिरियड. बघा, फेस व्हॅल्यू किती आहे? 60,000 घेतली. इंटरेस्टचा रेट किती आहे? 6%. इंटू पिरियड. मला सांगा तुमची ट्रान्झॅक्शनची डेट किती आहे बाळांनो? इथे नेमकी डेट लिहिलेली नाही मी, पण 1 मे. इथं बघा, 1 मे 2024. मला सांगा 1 मे 2024 लास्ट इंटरेस्ट डेट, लास्ट फिक्स इंटरेस्ट डेट. मला सांगा 1 मे 2024च्या आधी तुम्हाला फिक्स इंटरेस्ट कधी मिळालेला असणार आहे? एप्रिल मार्च. 31 मार्च 2024 तुमची फिक्स इंटरेस्ट डेट आहे. इथं बघा दिसते 31 मार्च 2024 तुमची फिक्स इंटरेस्ट डेट आहे. 31 मार्च 2024 टिल डेट ऑफ ट्रान्झॅक्शन किती आहे? 1 मे 2024. मला सांगा 31 मार्च 2024 पासून 1 मे 2024 पर्यंत पिरियड किती होतो? महिने मोजा. काही विद्यार्थी यामध्ये गडबड करतात, त्यांचे कॅल्क्युलेशन मिस्टेक होते. मार्च 31 आहे म्हणजे उरला कोणता महिना? एप्रिल. मे महिना आहे का? इथं बघा 1 मे म्हणजे मे महिना पण नाही, एकच महिना आहे. इंटू 1/12. 60,000 इंटू 6% इंटू 1/12. ॲन्सर आलं तुमचं 300. हेच 300 तुम्ही मायनस केलेलं आहे, आणि हे जे इंटरेस्ट आहे तुम्ही तुमच्या इंटरेस्टच्या कॉलममध्ये लिहिलेलं आहे 300. अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन रन होतं. क्लिअर आहे का? परचेसचं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड झालेलं आहे. थोडा हे लेक्चर लेंदी होईल कदाचित, परंतु टॉपिक त्याचा थोडंसं हेवी आहे. 1 मे 2024. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे 1 जुलै 2024. सोल्ड 50,000 कम इंटरेस्ट ॲट 2% प्रीमियम. सेल केला आपण काय करतो? इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला एंट्री पास करतो. बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट 1 जुलै 2024 बाय बँक अकाउंट इन्व्हेस्टमेंट सोल्ड नोट नंबर 3. बघा, सोल्ड 50,000. फेस व्हॅल्यू किती आहे? 50,000. आणि कोणतं इंटरेस्ट आहे? कम इंटरेस्ट आहे. कम इंटरेस्टचा अर्थ काय होतो? व्हॅल्यूमध्ये इंटरेस्ट इन्क्लूड आहे, ते काय करायचं असतं? मायनस करायचं असतं. ज्यांना समजत नसेल त्यांनी सिंपल लक्षात ठेवा, कम इंटरेस्ट मायनस होईल, आणि एक्स इंटरेस्ट नो ट्रीटमेंट, ओनली कॅल्क्युलेशन. ठीक आहे, कम इंटरेस्ट मायनस होणार आहे, आपल्याला माहिती आहे. प्रीमियम 2%. मला सांगा
डिस्काउंट असेल तर आपण काय करतो, मायनस करतो, आणि प्रीमियम असेल तर काय करणार आपण, प्लस करणार. इथं बघा यांनी प्लस केलेले. चला कॅल्क्युलेशन कशापर्यंत बघू. फेस व्हॅल्यू 50,000 क्लिअर आहे, प्लस प्रीमियम 2%. मला सांगा, तुम्ही एखादी वस्तू खरेदी करायला गेला आणि 100 रुपयाची वस्तू होती, समोरच्या व्यक्तीने तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस मागितले 10 रुपये, वस्तूची किंमत किती झाली, 110 रुपये. सेम कन्सेप्ट इथं पण आहे. फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम 2% 1000, याला काय म्हटलं गेलेलं आहे, सेल प्राइस. वरती काय होतं, परचेस प्राइस, कारण परचेस ट्रान्झॅक्शन होतं, याला काय म्हटलं जातं, सेल प्राइस. लेस कम इंटरेस्ट, कम इंटरेस्ट काय केलं जातं, मायनस केलं जातं, त्याला म्हटलं गेलेलं आहे कॅपिटल व्हॅल्यू. कम इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट केलं जातं बघा, सेम, काही चेंज होणार नाही, सेम कन्सेप्ट आहे इंटरेस्ट कॅल्क्युलेशन करण्याची. फेस व्हॅल्यू इंटू इंटरेस्टचा रेट इंटू पिरियड. मला सांगा, लास्ट फिक्स्ड इंटरेस्ट डेट 1 जुलै 2024च्या आधी तुम्हाला फिक्स्ड इंटरेस्ट कधी मिळाले. फिक्स्ड इंटरेस्ट म्हणजे 6 मंथली इंटरेस्ट. जुलैच्या आधी येतो महिना जून, जूनच्या आधी येतो महिना मे, मेच्या आधी येतो एप्रिल, एप्रिलच्या आधी मार्च महिना. या मार्च महिन्याला तुम्हाला 6 मंथली इंटरेस्ट मिळाला असणार आहे. 31 मार्च 2024 ते 1 जुलै 2024 महिने मोजा. एप्रिल मे जून 3 महिने आले, इंटू 3/12, 50,000 इंटू 6% इंटू 3/12. तुमचं कम इंटरेस्ट आलं, तुमचं इंटरेस्ट आलं 750. हे कम इंटरेस्ट आहे म्हणून ते सेल प्राईजमधून मायनस होणार. 51,000 मायनस 750. ॲन्सर आलं 50,250. तुमची कॅपिटल व्हॅल्यू बाय बँक अकाउंट सोल्ड 50,000 फेस व्हॅल्यू, इंटरेस्ट 750, आणि तुमची कॅपिटल व्हॅल्यू आलेली आहे 50,250. कॅपिटल व्हॅल्यू, कॉस्ट व्हॅल्यू. आर यू गेटिंग? परफेक्ट. नेक्स्ट, सेलचं ट्रान्झॅक्शन झालं. सेलच्या ट्रान्झॅक्शन बघा आपण इथे लिहिलेलं आहे 30 सप्टेंबर 2024, 30 सप्टेंबर 2024, 6 मंथली इंटरेस्ट. 6 मंथली इंटरेस्टची एंट्री काय पास करतो आपण, बाय बँक अकाउंट, बाय इंटरेस्ट अकाउंट टू बँक अकाउंट. बाय बँक म्हणा किंवा इंटरेस्ट म्हणा, जे असेल ते. इथं बघा मी स्टार पण मांडलेला आहे. बाय बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट 6 मंथली फिक्स्ड इंटरेस्ट. क्लिअर आहे का? ठीक. बाय बँक अकाउंट 6 मंथली इंटरेस्ट. नोट नंबर 4. कशा पद्धतीने इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं जातं बघू आता आपण. नोट नंबर 4, 30 सप्टेंबर 2024, 6 मंथली कंपल्सरी फिक्स्ड इंटरेस्ट ऑन फेस व्हॅल्यू. ठीक आहे, लिहायचं नाही लिहिलं तरी चालेल. आता मला एक सांगा, 30 सप्टेंबरला आपली सिच्युएशन काय आहे? 30 सप्टेंबरला आपली सिच्युएशन काय? ओपनिंग बॅलन्स होता फेस व्हॅल्यू, ओपनिंग बॅलन्स होता इन्व्हेस्टमेंट 80,000. तुम्ही परचेस केली 60,000ची, आणि सेल केवढ्याची केली चेक करा, 50,000ची. बरोबर आहे का? इथं बघा 80 प्लस 60 मायनस 50. फेस व्हॅल्यूचा विचार करायचा आहे, लक्षात घ्या. सेम पद्धतीने आपण इथे लिहिलेलं आहे, चेक करा. ओपनिंग बॅलन्स, ओबी म्हणजे ओपनिंग बॅलन्स, प्लस परचेसेस मायनस सेल. 80,000 ओपनिंग बॅलन्स, प्लस परचेसेस 60,000, मायनस सेल्स 50,000. 1 जुलै 2024ला आत्ता जे ट्रान्झॅक्शन बघितलं, लेस 50,000. बॅलन्स उरलेला आहे 30 सप्टेंबरला 90,000. 90,000 इंटू 6% इंटू 6/12. मी तुम्हाला आधी पण बोललो होतो 6 मंथली कंपल्सरी इंटरेस्ट आहे, याचा अर्थ 6 महिन्याला व्याज मिळणार आहे. किंवा तुम्ही आपल्या मेथडनुसार पण जाऊ शकतात. पिरियड, लास्ट फिक्स्ड इंटरेस्ट डेट टिल द डेट ऑफ चेंज. मला सांगा, 30 सप्टेंबरच्या आधी तुम्हाला फिक्स्ड इंटरेस्ट कधी मिळालेले आहे? ऑब्विसली ती 31 मार्च 2024ला. 31 मार्च 2024 ते 30 सप्टेंबर 31 मार्च ते 30 सप्टेंबर 2024 किती महिने झाले? 6 महिने. आणि तसं पण तुम्हाला माहिती आहे की जे इंटरेस्ट आहे ते दर 6 महिन्याला मिळतंय. क्लिअर आहे? किती अमाऊंट झाली? 2700 रुपये, ₹2700. आर यू गेटिंग? आणि तुम्ही एक कॉमन गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जेवढे पण प्रॉब्लेम तुम्ही बघशाल त्या प्रॉब्लेममध्ये जे इंटरेस्ट आहे ते दर 6 महिन्यालाच तुम्हाला मिळणार आहे. लक्षात आलं? त्यामुळे ही जी एंट्री आहे ना, जी मी स्टार मारलेली, बाय बँक अकाउंट 6 मंथली कंपल्सरी इंटरेस्ट, इथं पिरियड हा 6 महिनेच राहणार आहे. नॉर्मल बोलतोय हां, ते तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेममध्ये बघावं लागेल, पण जेवढे प्रॉब्लेम मी बघितलेले त्यामध्ये जनरली 6 महिन्याला व्याज दिलं जातं. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन. फर्स्ट
November 2024 sold worth rupees 40,000 x interest at par. सोल्डचं ट्रान्झॅक्शन एवढं तर समजलंय मला. सोल्डचं ट्रान्झॅक्शन काय एंट्री पास करणार, बाय बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट 1/11/2024 बाय बँक अकाउंट इन्व्हेस्टमेंट सोल्ड ₹40,000 फेस व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. बघू ट्रान्झॅक्शन कशा पद्धतीने वर्क केलं जातं. नोट नंबर 5. 1/11/2024 सोल्ड एक्स इंटरेस्ट फेस व्हॅल्यू आहे 40,000. डिस्काउंट किंवा प्रीमियम काही दिले का, काहीच दिले नाही, म्हणून सेल प्राइस पण काय राहील सेम 40,000. कॉस्ट पण काय राहील सेम 40,000. मी मागाशीच बोललो होतो एक्स इंटरेस्ट नो ट्रीटमेंट, नो मायनस नो प्लस, डू ओनली कॅल्क्युलेशन. क्लिअर आहे, फक्त कॅल्क्युलेशन करा. फेस व्हॅल्यू इंटरेस्ट डिस्काउंट काही दिलं नाही म्हणून सेल प्राइस सेम 40,000. याच्यातून इंटरेस्ट प्लस मायनस काही करायचं आहे का, काहीच करायचं नसतं, कारण एक्स इंटरेस्टची क्लेस. एक्स इंटरेस्टचा अर्थ काय होतो, एक्सक्लुडिंग इंटरेस्ट, अशी व्हॅल्यू ज्यामध्ये इंटरेस्ट इन्क्लूड करू नका, इन्क्लूड नाही आहे, म्हणून ते प्लस मायनस करायचं नसतं. म्हणून कॅपिटल व्हॅल्यू पण काय झाली 40,000. एक्स इंटरेस्टचे कॅल्क्युलेशन किंवा इंटरेस्टचे कॅल्क्युलेशन फेस व्हॅल्यू इंटू रेट 6% इंटू पिरियड. मला सांगा लास्ट इंटरेस्ट डेट कधी मिळाली, लास्ट फिक्स इंटरेस्ट डेट कधी, मला सांगा 1 नोव्हेंबरच्या आधी तुम्हाला 6 मंथली कंपल्सरी इंटरेस्ट कधी मिळालेला असणार आहे. आत्ता इतक्यात केलं आपण. ऑक्टोबरमध्ये काही नाही आहे, सप्टेंबरमध्ये मिळालं आहे का, 30 सप्टेंबर 2024ला तुम्हाला फिक्स्ड इंटरेस्ट मिळालं आहे. 30 सप्टेंबर 2024 ते 1 नोव्हेंबर 2024 पिरियड किती येतो, सप्टेंबरचा महिना नाही आहे, ऑक्टोबरचा महिना आहे फक्त. फर्स्ट एक मंथ. आन्सर आलं 200. फेस व्हॅल्यू 40,000, कॉस्ट व्हॅल्यू 40,000, इंटरेस्ट ₹200. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला एक इथे मी हिंट पण सांगतो. ज्यावेळी पण एक्स इंटरेस्टचे ट्रान्झॅक्शन तुमच्या समोर येणार आहे, तुमचं काम सोपं होतं. इथं बघा कम इंटरेस्टमध्ये तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं का इंटरेस्ट मायनस करायचं आहे आणि नंतर तुमची कॅपिटल व्हॅल्यू होती. पण एक्स इंटरेस्टमध्ये तुम्ही इंटरेस्टचं काही ट्रीटमेंटच करत नाही आहे, प्लस मायनस. क्लिअर आहे, फाईन. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन 1 December 2024 purchased rupees 24,000 x interest at 10% डिस्काउंट. परचेस केलेले म्हटलं काय करणार, इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला. इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 1 December 2024 बाय टू बँक परचेस्ड 24,000. नोट नंबर 6. इथं वरती नोट नंबर 6 बनवली थोडी, इथं बघून घ्या. नोट नंबर 6. 1 December 2024 परचेज 24,000 एक्स इंटरेस्ट ॲट डिस्काउंट 20. फेस व्हॅल्यू किती आहे 24,000, डिस्काउंट किती आहे 10% 2,400. तुमची परचेस प्राइस किती आली 11,600. आणि जर एक्स इंटरेस्टची क्लेस येते, इंटरेस्ट याच्यातून प्लस मायनस होणार नाही म्हटलं, कॉस्ट व्हॅल्यू किंवा कॅपिटल व्हॅल्यू पण किती झाली 21,600. क्लिअर आहे का, ठीक आहे. एक्स इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट केलं जातं, फेस व्हॅल्यू इंटू 6% रेट ऑफ इंटरेस्ट इंटू पिरियड. मला सांगा 1 डिसेंबरच्या आधी तुम्हाला इंटरेस्ट कधी मिळालेलं आहे, 30 सप्टेंबरला. 30 सप्टेंबर 2024 ते 1 डिसेंबर 2024 किती झाले, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2 महिने. 2/12. आन्सर किती आलं 240. 240. टू बँक अकाउंट परचेस्ड फेस व्हॅल्यू आहे 24,000. ओके. इंटरेस्ट आलं 240. ओके. आणि तुमची कॅपिटल व्हॅल्यू किंवा कॉस्ट व्हॅल्यू आली 21,600. इथं बघा पीपी म्हणजे परचेस प्राइस. परचेस प्राइसच तुमची काय आहे कॉस्ट व्हॅल्यू, कारण एक्स इंटरेस्ट असल्यामुळं या परचेस प्राइसमधून आपण इंटरेस्ट प्लस किंवा मायनस करत नाही, म्हणून तीच तुमची काय बनेल कॉस्ट व्हॅल्यू. ठीक आहे, परफेक्ट. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन 1 डिसेंबर झालं, इथं तुमचे ट्रान्झॅक्शन संपले. क्लिअर आहे. परंतु आपल्याला आता काय करावं लागेल, जसं आपण ओपनिंग बॅलन्सवरती अक्रूड इंटरेस्ट लोड करतो, चार्ज करतो, त्याच पद्धतीने जो तुमचा क्लोजिंग बॅलन्स असेल त्या क्लोजिंग बॅलन्सवरती इयर एंडला 31 डिसेंबर 2024ला अक्रूड इंटरेस्ट लोड करावं लागेल ॲज पर अक्रुवल कन्सेप्ट. इथं बघा अक्रूड इंटरेस्ट ऑन क्लोजिंग बॅलन्स. कोणती कन्सेप्ट, अक्रूड कन्सेप्ट किंवा प्रोडक्ट्स कन्सेप्टनुसार तुम्हाला करावं लागेल. बघू कसं केलं जातं. आता आपण प्रॉब्लेमच्या एंडिंगकडे चाललेलो आहोत. क्लिअर आहे.
आता आपण काय करायचं, फेस व्हॅल्यूचा कॉलम क्लोज करायचा. 80,000 प्लस 60,000 प्लस 24,000 आन्सर आलं 1,64,000. 1,64,000 मायनस 50,000 मायनस 40,000 तुमचा आन्सर आलेला आहे 74,000. तुमचा क्लोजिंग बॅलन्स आलेला आहे ऑन 31 डिसेंबर 2024. आता हा जो 31 डिसेंबर 2024चा बॅलन्स आहे, ही जी फेस व्हॅल्यू आहे तुमची इन्व्हेस्टमेंटची, त्याच्यावरती तुम्ही काय करायचं आहे, इंटरेस्ट चार्ज करायचं आहे. इथं मी तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी जेव्हा तुम्ही प्रॉब्लेमच्या एंडिंगला येता तेव्हा तुम्ही कोणकोणत्या गोष्टी क्लोज करत चालायचं ते पण दिलेलं आहे. जर तुमच्या लक्षात येत असेल, तुम्हाला समजलं पण असेल. इथे बघा, ए बी सी डी. एक्झाममध्ये तुम्ही असं काहीच नाही करायचं आहे, हे सगळं तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी मी केलं आहे. ठीक आहे. ज्यावेळी तुम्ही प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व्ह करून घ्याल आणि हा प्रॉब्लेम तुमच्या समोर येईल त्यावेळी तुम्ही कन्फ्यूज होऊन जाशाल का मी क्लोज कशा पद्धतीने करून करून सुरुवात केली, म्हणून मी हे थोडंसं लिहिलेलं आहे. इथं करण्याची गरज नाही आहे. ते क्लोजिंग बॅलन्स 74,000. ज्या पद्धतीने ओपनिंग बॅलन्सवरती आपण इंटरेस्ट लोड करतोय अक्रूड इंटरेस्ट, त्याच पद्धतीने क्लोजिंग बॅलन्सवर पण काय करायचं आहे, इंटरेस्ट चार्ज करायचा आहे, इंटरेस्ट लोड करायचा आहे. 31 डिसेंबर 2024 बाय अक्रूड इंटरेस्ट ऑन क्लोजिंग बॅलन्स CB नोट नंबर 7. गरज आहे का? माझ्या मतानुसार गरज नाही नोट बनवण्याची, कारण आता तुम्हाला माहिती पिरियड कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा असतो. पण असो, नोट केलेली तर आपण ती बघून घेऊ. नोट नंबर 7, अक्रूड इंटरेस्ट ऑन क्लोजिंग बॅलन्स CB 31 डिसेंबर 2024 हे तुमचं इयर एंड आहे. फेस व्हॅल्यू 74,000, रेट ऑफ इंटरेस्ट 6% इंटू पिरियड 3/12. लास्ट फिक्स्ड इंटरेस्ट डेट, लास्ट फिक्स्ड इंटरेस्ट कधी मिळालं, 30 सप्टेंबर 2024 टिल डेट ऑफ ट्रान्झॅक्शन 31 डिसेंबर 2024. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर फुल, इथं 31 डिसेंबर आहे. 3/12 आन्सर आलं 1110, 1110, 1110 रुपये तुमचं आलं इंटरेस्ट ऑन क्लोजिंग बॅलन्स. मला या ठिकाणी हेच हायलाईट करायचं होतं. ओपनिंग बॅलन्सवरती अक्रूड इंटरेस्ट, क्लोजिंग बॅलन्सवरती अक्रूड इंटरेस्ट. बरेच विद्यार्थी हे विसरून जातात एक्झाममध्ये. इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन चेंज होईल, टोटल चेंज होईल, कमीत कमी 15 पैकी 5 मार्क रिड्यूस होतील. समजतंय? असं लक्षात ठेवा. क्लिअर आहे. आता ए पॉईंट कव्हर झाला आपला, बी पॉईंट कव्हर झाला. आता आपण काय करू, फेस व्हॅल्यूचा कॉलम आपण उडवला आहे, क्लोज केलेला आहे. आता आपण इंटरेस्टचा कॉलम क्लोज करू. ठीक आहे. इंटरेस्टची टोटल मार्क किती येते, 2004. आता ते प्रॉब्लेममध्ये तुम्ही बघायचं आहे तुमची कोणती टोटल मोठी येते. ठीक आहे. इथं मला माहिती आहे त्यामुळे मी सांगतो. 2,400 प्लस 750 प्लस 2,700 प्लस 200 प्लस 1110 टोटल आली 7,160. 7,160, 7,160 मायनस 1,200 मायनस 300 मायनस 240 तुमची बॅलन्सिंग फिगर आलेली आहे 5,420. हे तुमची बॅलन्सिंग फिगर आलेली आहे, इथं मी लिहिलेली आहे. आणि ही जी इंटरेस्टची बॅलन्सिंग फिगर आहे, इंटरेस्ट काय आहे, तुमचं इन्कम आहे, ते तुम्ही कुठे ट्रान्सफर करणार, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 31 डिसेंबर 2024. टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्सिंग फिगर 5,450. हा तुमचा तिसरा पॉईंट होता क्लोज करायचा, सी पॉईंट. इथं बघा, ठीक. फेस व्हॅल्यूचा कॉलम क्लोज केला, इंटरेस्टचा कॉलम क्लोज केला, इंटरेस्टची बॅलन्सिंग फिगर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केली. इंटरेस्टच्या कॉलमची डेबिट साईड पण हायर येऊ शकते, क्रेडिट साईड पण हायर येऊ शकते. जी साईड हायर असेल ती दोन्ही साईडला लिहायची आणि त्याची जी बॅलन्सिंग फिगर आहे ती ट्रान्सफर करायची त्या अकाउंटला. इथं आपली क्रेडिट साईड हायर आलेली आहे म्हणून बॅलन्सिंग फिगर आपण डेबिट साईडला लिहून ती बॅलन्सिंग फिगर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केलेली आहे. जर डेबिट साईड हायर आली तर तुम्ही क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्सिंग फिगर जी काय असेल ती लिहायची. आता सगळ्यात महत्त्वाचं कॅल्क्युलेशन येणार आहे, प्लीज पे अटेन्शन. का ते आता मी तुम्हाला सांगतो. मला सांगा, फेस व्हॅल्यूचा कॉलम तुम्ही क्लोज केला,
1,64,000 1,64,000 आणि तुमची जी क्लोजिंग बॅलन्स होता इन्व्हेस्टमेंटचा क्लोजिंग बॅलन्स तो आलेला आहे 74,000. 74,000 ह्या 74,000ची कॉस्ट किती आहे? क्लिअर आहे का? 74,000 हा जो तुमचा क्लोजिंग बॅलन्स आलेला आहे इन्व्हेस्टमेंटचा फेस व्हॅल्यूच्या बेसिसवरती, ह्या 74,000 फेस व्हॅल्यू असणाऱ्या इन्व्हेस्टमेंटची कॉस्ट किती? व्हॉट इज द कॉस्ट व्हॅल्यू, व्हॉट इज द कॅपिटल व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट हॅव्हिंग फेस व्हॅल्यू ऑफ 74,000? वी विल हॅव टू डू सम कॅल्क्युलेशन. ते कॅल्क्युलेशन काय करायचं आहे, त्या कॅल्क्युलेशनची थीम काय आहे, कॅल्क्युलेशन करताना कोणकोणत्या मुद्द्यांचं भान आपण ठेवायचं ते आपण बघू. नोट नंबर 8 इथं बघा डोक्यावरती लिहिलं पण आहे. नोट नंबर 8, क्लोजिंग व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट. कसं केलं जातं क्लोजिंग व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट? कॉस्ट प्राइस और मार्केट प्राइस विचेवर इज लोअर आहे. विचेवर इज लोअरचं साईन आहे. काही लोक म्हणतील हे काय, तर हे विचेवर इज लोअर बाण खाली केलेलं आहे, ॲरो खाली. सेकंड थिंग लिहिले आहे फर्स्ट इन फर्स्ट आउट. आता हे काय सर आम्हाला काही कळालंच नाही. पहिला मुद्दा आहे जी तुमची क्लोजिंग व्हॅल्यू आहे फेस व्हॅल्यू 74,000 इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू ती कशी कॅल्क्युलेट केली जाते, इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू कशी व्हॅल्युएशन कसं केलं जातं? कॉस्ट प्राइस और मार्केट प्राइस विचेवर लोअर. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा सॉरी की जी अप्रोच वापरायचा आहे आपल्याला एफ.वाय. बी.कॉमच्या किंवा बी.कॉमच्या सिलेबसमध्ये एक टॉपिक आहे व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी नावाचा. त्याच्यावरती एक अकाउंटिंग स्टँडर्ड दिलेला आहे, अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 2. त्या अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये आपण इन्व्हेंटरीचं व्हॅल्यू कसं करतो? इन्व्हेंटरीचा अर्थ होतो स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, कॉस्ट प्राइस और मार्केट प्राइस विचेवर इज. 11वी-12वीला पण तुम्ही शिकलेला आहात. ज्यावेळी तुम्ही ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहिता ना बाय क्लोजिंग स्टॉक, तो क्लोजिंग स्टॉक तुम्ही कसा लिहिता? कॉस्ट प्राइस और मार्केट वाईज विचेवर इज लोअर. सेम पद्धतीने इन्व्हेस्टमेंटची जी व्हॅल्यू आहे ती कॉस्ट प्राइस और मार्केट प्राइस विचेवर इज लोअर ह्या पद्धतीने काढली जाते आणि फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड वापरली जाते. फर्स्ट इन फर्स्ट आउटचा अर्थ काय होतो? जी इन्व्हेस्टमेंट तुम्ही पहिल्यांदा परचेस केलेली आहे ती पहिल्यांदा सेल केली जाईल आणि त्यानंतर जी इन्व्हेस्टमेंट तुम्ही परचेस केलेली आहे ती नंतर सेल केली जाईल. क्लिअर आहे? म्हणजे इथं बघा तुम्ही इथं 1 जुलैला आणि 1 नोव्हेंबरला इन्व्हेस्टमेंट सोल्ड केला आहे. या इन्व्हेस्टमेंट तुम्ही कशातून सोल्ड करणार? फॉर एक्झाम्पल 50,000ची इन्व्हेस्टमेंट मला सोल्ड करायची आहे. ही इन्व्हेस्टमेंट पहिल्यांदा सोल्ड करणार माझ्याकडे असलेल्या ओपनिंग बॅलन्समधून आणि त्यानंतर जर मी इन्व्हेस्टमेंट सोल्ड केली तर त्यानंतर दुसऱ्या इन्व्हेस्टमेंट म्हणून मी सोल्ड करेल ती आणि त्यानंतर तिसऱ्या इन्व्हेस्टमेंटचा वापर करेल. समजतंय? क्लिअर. बघा कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं आहे. क्लिअर. ओपनिंग बॅलन्स, इन्व्हेस्टमेंटचं ओपनिंग बॅलन्स किती आहे? फेस व्हॅल्यू 80,000 मायनस सोल्ड. कधी सोल्ड केली तुम्ही? पहिली इन्व्हेस्टमेंट कधी सोल्ड केली? बघा इथं दिलेलं आहे बघा 1 जुलै 2024ला पहिली इन्व्हेस्टमेंट सोल्ड केली. केवढ्याची? 50,000ची. फेस व्हॅल्यूचा विचार करतोय मी, नीट लक्षात घ्या. वर लिहिलं पण आहे फेस व्हॅल्यू मायनस 50,000. किती बॅलन्स उरला रे? 30,000चा. नेक्स्ट आता मी नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट किती सोल्ड केली? इथं बघा 1 नोव्हेंबर 2024ला. इथं लिहिलेलं पण आहे 1 नोव्हेंबर 2024, 1 जुलै 2024. केवढ्याची सोल्ड केलेली आहे 1 नोव्हेंबरला? 40,000ची. माझ्याकडे बॅलन्स किती अवेलेबल आहे सध्या इन्व्हेस्टमेंटचा? 30,000. तो पहिल्यांदा उडून टाकू 30,000. बॅलन्स किती उरला? 0. अजून किती इन्व्हेस्टमेंट सोल्ड करायची राहिली? 30,000चीच इन्व्हेस्टमेंट सोल्ड केली, अजून 10,000ची बाकी राहिली. ठीक आहे. ती कशातून सोल्ड करणार मी? नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट जी परचेस केलेली आहे. इथं बघा इन्व्हेस्टमेंट परचेस केली आहे 1 मे 2024ला. परचेस इन्व्हेस्टमेंट 1 मे 2024ची. त्याची व्हॅल्यू किती? फेस व्हॅल्यू किती आहे? 60,000. ठीक आहे 60,000. किती सोल्ड करायची बाकी राहिली होती? 30,000ची सोल्ड केली होती, 10,000ची सोल्ड करायची बाकी राहिली होती. लेस सोल्ड 10,000. किती उरली बॅलन्स? इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू 50,000. क्लिअर आहे का? 50,000ची फेस व्हॅल्यू असणारी इन्व्हेस्टमेंट उरली. आता ही जी फेस व्हॅल्यू असणारी इन्व्हेस्टमेंट आहे 50,000ची, ही कशातून उरलेली?
ओपनिंग बॅलन्स म्हणून उरलेली इन्व्हेस्टमेंट आहे का 60,000 म्हणून उरलेली इन्व्हेस्टमेंट आहे? 60,000 म्हणून उरलेलं आहे, कारण जी 80,000ची इन्व्हेस्टमेंट होती तिथं ऑलरेडी इथं काय झाली, यूज झाली, एक्झॉस्ट झाली. 80,000 मध्ये पहिल्यांदा 50,000 सोड झाली, नंतर 30,000 सोड झाली, म्हणजे 80,000चा जो ओपनिंग बॅलन्स होता त्याच्यापैकी झिरो इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू शिल्लक राहिलेली. ही जी 50,000ची इन्व्हेस्टमेंट इथं बॅलन्स दिसते, ही कशामधली इन्व्हेस्टमेंट आहे? 60,000ची जी इथं परचेस केलेली इन्व्हेस्टमेंट आहे ना, ही याच्यातली ती व्हॅल्यू उरलेली, बरोबर आहे का? 50,000 जी उरलेली आहे ती 60,000मधून 60,000ची जी परचेस केलेली इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये ही त्याच्यामधली उरलेली इन्व्हेस्टमेंट आहे. ठीक आहे. तर ही जी 60,000ची इन्व्हेस्टमेंट आहे त्याची व्हॅल्यू किती आहे? 56,700. इथं बघा लिहिलेलं पण आहे. 60,000 फेस व्हॅल्यू असणारी इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू किती आहे? 56,700, 56,700. तर 50,000साठी किती, असं तुम्हाला कंपॅरिझन करून कॅल्क्युलेशन करावं लागेल, तेव्हा तर तुम्हाला 50,000ची कॉस्ट मिळेल ना. आता ही जी 50,000ची व्हॅल्यू राहिलेली आहे याची कॉस्ट तर तुम्हाला माहिती करावं लागेल ना. अल्टिमेटली आपण काय शोधण्याचा प्रयत्न करतोय? कॉस्ट शोधण्याचा प्रयत्न करतोय. 50,000 60,000 फेस व्हॅल्यू असणारी इन्व्हेस्टमेंटची कॉस्ट 56,700. तर 50,000 ही जी बॅलन्स उरलेली आहे त्याची कॉस्ट किती? क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल तुम्हाला. 50,000 इंटू 56,700 डिवायडेड बाय 60,000. ॲन्सर तुमचं आलं 47,250, 47,250. ठीक आहे. आणि त्यानंतर ही जी सेकंड इन्व्हेस्टमेंट परचेस केलेली आहे ती पण उरलेली आहे आपल्याकडं. ठीक आहे. परचेस्ड 1 डिसेंबर 2024, 24,000. त्याची कॉस्ट किती आहे? 21,600. 21,600 किती झाले? 50,000 फेस व्हॅल्यू प्लस 24,000 फेस व्हॅल्यू, तुमची टोटल फेस व्हॅल्यू झाली 74,000. त्याची कॉस्ट किती आली? 68,850. 74,000 तुमची काय क्लोजिंग फेस व्हॅल्यू, त्याची कॉस्ट किती आली? 68,850. आता ही झाली तुमची कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट ऑफ क्लोजिंग व्हॅल्यू. कॉस्ट ऑफ क्लोजिंग इन्व्हेस्टमेंट किती आली तुमची? 68,850. आता याची मार्केट प्राइस आपल्याला काढायची. कॉस्ट प्राइस माझ्याकडे आली 68,850. क्लोजिंग व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट कॉस्ट किती आली त्याची? 68,850. मार्केट प्राइस किती येईल? मार्केट प्राइस कशी काढायची बघा, इथं बघा प्रॉब्लेममध्ये तुम्हाला दिलेलं आहे. मार्केट प्राइस ऑफ इन्व्हेस्टमेंट ऑन 31 डिसेंबर 2024, 3% प्रीमियम ॲट 3% प्रीमियम. क्लोजिंग व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट किती तुमची? 74,000, बरोबर आहे का? प्लस 3% प्रीमियम 68,800. सॉरी 3% प्रीमियम व्हॅल्यू किती आली? 76,200. 76,220. व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट किती येईल? कॉस्ट प्राइस और मार्केट प्राइस विच एवर इज लोअर, विच एवर इज लोअर. किती आली तुमची इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू? 68,850. तीच तुम्ही इथं लिहिली. 74,000 फेस व्हॅल्यू असणारी इन्व्हेस्टमेंटची कॉस्ट व्हॅल्यू किती कॅल्क्युलेट केली? 68,850. अशा पद्धतीने ही नोट आहे क्लोजिंग व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट. समजतंय का? थोडीशी टेक्निकल आहे पण समजून घेतलं तर अत्यंत इझी आहे, काहीच करायचं नाही आहे. बघा ओपनिंग व्हॅल्यू जी आहे ही किती होती? 80,000. त्याच्यातून इन्व्हेस्टमेंट सोल्ड केली 50,000ची, उरले किती? 30,000. त्याच्यातून इन्व्हेस्टमेंट सोल्ड केली कितीची? इथं बघा 40,000ची, पण आपल्याकडे बॅलन्स कितीचा राहिला? 30,000चा. तो पहिल्यांदा उडून टाकला, बॅलन्स उरला झिरो. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट जी परचेस होती ती यूज केली. परचेस इन्व्हेस्टमेंट ऑन फर्स्ट मे 60,000, फेस व्हॅल्यू किती? 60,000. त्याच्यातून सोल्ड केली 10,000 रुपयाची उरलेली होती, म्हणजे जेवढा सोल्ड करायचं बाकी राहिलं होतं. बॅलन्स किती उरला? 50,000. आता ही जी 50,000 बॅलन्स उरलेली आहे ती कोणाच्या त्याच्यातून उरलेली आहे? 60,000 म्हणून. 60,000 फेस व्हॅल्यू असणाऱ्या इन्व्हेस्टमेंटची कॉस्ट किती आहे? 56,700. 60,000 56,700. तर 50,000 जी बॅलन्स उरलेली आहे त्याची कॉस्ट किती? 50,000 इंटू 56,700 डिवायडेड बाय 60,000. ॲन्सर आलं तुमचं 47,250. 50,000 फेस व्हॅल्यू, कॉस्ट आली 47,250. आणि जी नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट परचेस केलेली आहे इथं बघा 1 डिसेंबर 2024ला, त्याची फेस व्हॅल्यू आहे 24,000, त्याची कॉस्ट आहे 21,000. 50,000 प्लस 24,000, 74,000 फेस व्हॅल्यू आली, त्याची कॉस्ट आली 68,250. कॉस्ट मी कॅल्क्युलेट केली. आता मला मार्केट प्राईसची गरज आहे. मार्केट प्राईस कशी कॅल्क्युलेट केली जाते? तुमची जी इन्व्हेस्टमेंट उरलेली आहे क्लोजिंग बॅलन्स त्याची फेस व्हॅल्यू किती? 74,000. प्रीमियम किती आहे? 3%. 74,000 प्लस 3%. ॲन्सर आलं तुमचं मार्केट प्राईसचं 68,850. सॉरी त्याचं ॲन्सर आलं 76,220.
कॉस्ट प्राईज ऑर मार्केट प्राईज विच एवर इज लोअर, तुमची इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू आलेली आहे 68,850, 68,850 ते तुम्ही इथं लिहिलं. हे झालं तुमचं 74,000 फेस व्हॅल्यू असणाऱ्या इन्व्हेस्टमेंटची कॉस्ट प्राईज. आता काय करायचं आहे तुम्हाला, हा कॉलम क्लोज करायचा आहे. कॉस्टचा कॉलम क्लोज करा. 50,250 प्लस 40,000 प्लस 68,850. ॲन्सर तुमचं आलं 1,51,800 1,51,800. या 1,50,000 त्यांची क्रेडिट साईड हायर आहे म्हणून ते केलेलं आहे आपण. 1,51,100 मायनस 78,400 मायनस 56,700 मायनस 21,600 तुमची बॅलन्सिंग फिगर आलेली आहे डी पॉईंटमध्ये 2,400. ती बॅलन्सिंग फिगर पण कुठं पाठवायची आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. 15 मार्क्स 15 मार्क्स. थोडासा टेक्निकल कॅल्क्युलेशन याच्यामध्ये इन्वॉल्व आहे, त्यामुळं तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून हा व्हिडिओ बघा, रिपिटेशनमध्ये बघा, तुम्हाला इझिली समजून जाईल, काही अडचण नाही आहे. प्रॉब्लेम हा टेक्निकल चॅप्टर थोडासा टेक्निकल याच्यासाठी बनतो कारण याच्यामध्ये काही कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. कोणकोणते कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे, कम इंटरेस्ट म्हणजे काय, एक्स इंटरेस्ट म्हणजे काय, डिस्काउंट मायनस होतो का प्लस होतो, प्रीमियम मायनस होतो का प्लस होतो, त्यानंतर ओपनिंग बॅलन्सवरती अक्रूड इंटरेस्ट चार्ज केलं जातं, क्लोजिंग बॅलन्सवरती अक्रूड इंटरेस्ट चार्ज केलं जातं, इंटरेस्ट हे फेस व्हॅल्यूवरती चार्ज केलं जातं, पिरियड महत्त्वाचा असतो, पिरियड कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतो, लास्ट फिक्स्ड इंटरेस्ट टिल डेट ऑफ ट्रान्झॅक्शन, त्यानंतर क्लोजिंग व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट दोन बेसिसवरती आपण कॅल्क्युलेशन करतो, कॉस्ट प्राईजवर मार्केट प्राईज विच एवर इज लोअर, फिफो अप्रोच फॉलो केलं जातो. हे जे कॅल्क्युलेशन आता आपण केलो हे यालाच म्हटलं जातं फिफो अप्रोच. मार्केट प्राईजसाठी आपण काय करतो, फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम ॲड करतो जर प्रॉब्लेममध्ये दिलेला असेल तर. त्यानंतर जेव्हा आपण फेस व्हॅल्यू इंटरेस्ट कॉलम क्लोज करतो त्याची बॅलन्सिंग फिगर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाते, कॉस्ट कॉलम क्लोज करतो त्यावेळी त्याची बॅलन्सिंग फिगर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाते. असे काही बेस पॉईंट आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. कम इंटरेस्टच्या संदर्भामध्ये कम इंटरेस्ट असेल तर ते आपण मायनस करतो आणि एक्स इंटरेस्ट असेल तर ते एक्स इंटरेस्टचं आपण प्लस मायनस काहीच करत नाही, फक्त कॅल्क्युलेशन करतो आणि ते जे कॅल्क्युलेट केलेली व्हॅल्यू आहे ते कॅल्क्युलेट केलेली व्हॅल्यू काय करतो आपण फक्त इंटरेस्टच्या कॉलममध्ये लिहितो. जसं इथं 200 रुपये आपण इंटरेस्टच्या कॉलममध्ये लिहिले, पण हे 200 रुपये आपण इथं प्लस मायनस काही केले नाही. तर अशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंगचा आपण एक प्रॉब्लेम बघितला, सोल्युशन बघितलं, ज्या ज्या बेसिक कन्सेप्ट आपल्याला आवश्यक होत्या ते आपण डिस्कस केला, फॉर्मॅट आपण डिस्कस केला, काही ट्रिकी पॉईंट्स होते ते पण डिस्कस केले. तर FY BCom सेमिस्टर 2 NEP 2024चा जो पॅटर्न आहे त्याला पण हा चॅप्टर ॲप्लिकेबल आहे. आणि TYBComचा सेमिस्टर 5चा जो सिलेबस आहे ॲडव्हान्स अकाउंटिंगचा CBSE पॅटर्नचा 2019चा त्याला पण हा टॉपिक ॲप्लिकेबल आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट्स करा, कारण व्हिडिओ बनवण्यासाठी बरीच मेहनत लागते, एनर्जी लागते आणि जास्तीत जास्त स्टेक होल्डरला याचा बेनिफिट व्हावा हाच या कंटेंटचा उद्देश आहे. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे. बाय बाय.